तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या या रजनीतील. अल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी घेतलं जाईल. पाहतोय आपण पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल फलंदाज मित्तल. यावेळेस सॉफ्ट हँडने घेऊन काढलाय चेंडूला. फक्त दिशा दिली आपण पाहतोय ऑन साइड रिजन मध्ये, जिथे सिंगल रन्स बनवायचं आहे. प्रत्येक फलंदाजाचं नक्कीच आपण नेहमी विचार करतोय जेव्हा जेव्हा मैदानावर येतो, पहिल्या बॅटने सिंगल रन्स हे अग्रेसिव्ह असतात फलंदाज. काही फलंदाजाकडे नक्कीच विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार किंवा चौकार मारण्याची क्षमता ठेवणारे फलंदाज देखील आपण पाहिल्यात. असे वेगवेगळे अग्रेसिव्हपणा नक्कीच भरलेले खेळाडू आपण या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घेतले. तर अल्पेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. गॅप चांगला होता. चेंडूला फेकून दिलं. अगदी पॉइंट रिजन मधून येतोय दन 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 करत चौकार. 4 धावा. तर नक्कीच एक अनाउन्समेंट आहे. आपण जितेश भोईरला मागच्या वर्षी एक पॅनल्टी दिली होती. आय थिंक एक मॅच साठी त्याला बसवावं आणि ती त्यांनी पॅनल्टी मान्य केली होती. आणि या टीम कडून आपण पाहतोय तो खेळाडू इथे नक्कीच एक मॅच मुकणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये त्याला नक्कीच खेळण्यासाठी संधी मिळेल. तर मित्तल या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय. रनआउट होणं हे जर पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाला आवडत नाही, पण इथे आपण पाहतोय रनआउट झालेला खेळाडू मित्तल एक चांगला बॅट्समन. अंडरम म्हणा ओव्हरम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतो मित्तल, परंतु आपण पाहतोय यावेळेस विकेट आलाय त्याचा. तर चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शुभम यावेळेस सॉफ्टवेअरने घेऊन काढलाय. शुभम कडे नक्कीच आपण पाहू शकता शुभम देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 6 धावा. एक चांगला फटका आला होता परागच्या बॅट मधून जेव्हा दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं. फटका सुंदर सजवला होता. त्यानंतर 6 धावा बनवल्या गेल्यात. शुभम आणि परागची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून आपण पाहतो ही जोडी जर चांगल्या पद्धतीने खेळली, जर आपण पाहतो 4 षटकापर्यंत खेळली तर एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारू शकते. परंतु गोलंदाजी करताना आपण पाहतो एक गडी नक्कीच बाद केलाय रनआउटच्या रूपाने. मित्तलला बाद करून आपल्या संघासाठी मात्र एक गडी नक्कीच चांगली कामगिरी केली त्यांनी. इथून टॅपचा फटका, परंतु टॅपचा फटका सक्सेस होणार नाहीये. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाला. पहा एकही चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक चौकार आली, 4 सिंगल रन्स आणि 1 विकेट. असं विश्लेषण नक्कीच राहिला या पहिल्या षटकाचा. आणि धावसंख्या ही धावफलक्यावर आतापर्यंत लागली जाते 8 धावा. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी इथे मात्र गोलंदाज नक्कीच पाहिलं जाईल. धीरजच्या हातामध्ये चेंडू दिलाय, म्हणजे धीरजला आणलं जाईल. विकेटची हॅट्रिक जर धीरज घेतोय तर नीरज राऊत यांच्याकडून 1,500 रुपये इथे मात्र दिले जातील. पाहूया. ऊर्जा वाढवण्याचं काम केलंय. वाह, पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख. अगदी पडल्यानंतर थोडासा हलका लेटकट होतोय. चेंडू जातोय विकेट किपर अल्पेशच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिनियर खेळाडू आहे अल्पेश. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नो स्कोरचा इशारा आलाय पंचांकडून. पराग मात्र आपण पाहतोय जी नो स्कोरची लाईन आहे ती मात्र कुठेतरी
ओलांडली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे नो स्कोअरचा इशारा आलाय. रन्स येणार नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिक लागलं या गोलंदाजीवर. पण यावेळेस संधी होती स्वतःला फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याची संधी इथे मात्र उपलब्ध केली होती, परंतु क्विकली चेंडू आला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅदर करू शकले नाही. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर 9 धावा. शुभम भोईरच्या प्रत्येक चौकारावर मयूर भोईर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि चौकाराची हॅट्रिक जर मारली तर आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राईज. नोचा कॉल आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर फटका सजवलाय ऑन साइड रिजन मध्ये. आपण पाहतोय शॉर्ट मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. 2 चेंडूवर 2 लगातार चौकार. शुभम आज जर पाहिलं तर बॅट त्याची बोलली जाते. इथून जर आणखीन एक चौकार आला तर आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज घेतलं जाईल का. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शॉर्टली टीम मीटिंग घेतली जाते का की ज्याच्यासाठी 3 विकेट यानंतर किती 5 चौकार जर मारले तर शशिकांत भोईर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राईज येईल. यावेळेस संधी होती परंतु विकेट आलाय. मी म्हणेन अगदी आपल्याला पाहिजे शुभमला माघारी परतावा लागेल. इथून ऑनलाईन मधून लगेच ट्रान्झॅक्शन ते पाहायला मिळालं. शुभमच्या गुगल पेच्या अकाउंट मध्ये आपण पाहू शकतायत 200 रुपये इथे आलेले आहेत. समर्थ आपण पाहतोय इथे आहे. समर्थला आपण पाहतोय विकेटच्या हॅट्रिक साठी लल्लू मामा यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. नोचा कॉल आहे. धवल या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर गुडघ्यावर वाकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइड रिजनला स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जो आहे तो पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे एक्स्ट्राच्या रूपाने 2 धावा येतील. 2 धावा स्कोर कार्डवर लागले जाईल. अतिरिक्त 20 धावा झाल्या स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय या षटकातील थोडंसं गोलंदाजाला देखील चालना मिळाली होती. 2 चेंडू जेव्हा आपण पाहतोय चांगले टाकले होते त्यानंतर थोडंसं चूप पडला या गोलंदाजाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. डिक्लेअर झोनकडे जाईल. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 3 दुर्वेश आलाय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय आणि लल्लू मामा यांचं प्रेम दुर्वेशवर दर्शवलं जात आहे. 500 रुपये कॅश प्राईज मिळेल जर 3 गडी बाद केले. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू होता. नक्कीच समजला नाही यावेळेस. आपण पाहतोय फलंदाज पराग याला, परंतु 22 रुपयाने ही रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच आखली जाईल. आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये.
इथून आपण पाहतोय धावसंख्या 1ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 22 रन्स, 22 धावा. पुन्हा एकदा दुर्वेश आपल्याला पाहायला मिळते आणि धवल फलंदाजीसाठी. यावेळेसचा फटका चांगला आहे, परंतु वा काही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी दोन्ही पूर्ण पाय हवेमध्ये होते, हात हवेमध्ये होते, पूर्णपणे नक्कीच चांगलं एफर्ट दिलं अंकुरच्या मार्फत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा दुर्वेश 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. यावेळेसचा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू टाकण्याची शैली आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने चेंडू हातामधून सुटला जातोय, थोडीशी वेगळी शैली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हलकासा टर्न होतोय चेंडू. फलंदाजाला परागला येते की नाही जर पाहिलं तर थोडंसं अडचणीत टाकलंय दुर्वेश यांनी. षटकातील जर पाहिलं तर 4था चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच हाताळले. यावेळेसचा चेंडू थोडासा स्टेप आउट केला, परंतु आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चेंडूला पकडलं आणि सरळ फेकलं. एक सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 रन्स, 24 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. धवल इथून पाहायला मिळेल कशा पद्धतीने फटका सजविल. आतापर्यंत जर पाहिलं तर धवलने पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय. चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी नक्कीच इथे मात्र वापरले गेले. अप्रतिम षटक या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन. या चेंडूवर जर पाहिलं तर वेग आहे आणि वेगाने जर पाहिलं तर इथे बीट केलंय फलंदाज धवलला आणि यष्टा उद्ध्वस्त केले जात आहेत. हर्षद याला देखील आपण पाहतोय जर 3 चौकार मारल्या तर 500 रुपये आणि 1 चौकारामागे 100 रुपयाचा कॅश प्राइज येईल. अगदी अकाउंट ओपन आहे. आपण पाहतो एटीएम ओपन करून ठेवलाय. सिंगल रन्स इथे मात्र आपण पाहतो यस डिक्लेअर केलाय. तिथे इथून मात्र 25 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. चांगली धावसंख्या बनवली. यानंतर आपण पाहू शकता शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे आणि मॅच जर पाहिली तर इथून पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत पाहिली जाईल. एका बाजूला संघ असेल कनात फायटर आणि दुसऱ्या बाजूला KKR. इथून पाहतोय योगेश, अगदी जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. योगेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी 25 धावा आतापर्यंत आहेत. या धावेमध्ये एक्स्ट्रा रन्स इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला. वाईटच्या रूपाने ही धाव या ठिकाणी मोजली जाईल. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. योगेश पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक वाईट येईल. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू जर पाहिला तर लेग स्टिकवर टाकण्याचा प्रयत्न करतोय योगेश. एक्स्ट्रा रन्स कुठेतरी धावसंख्या वाढवले, नक्कीच वाढवायचे काम या ठिकाणी करतोय. धावसंख्या 1ने वाढेल. 27 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. एकही चेंडू टाकलेला नाहीये, परंतु 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने खर्च केले आहेत. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा अंकुर विचार केला होता हा चेंडूला देखील अडविल, परंतु चेंडू निघून गेला. कार्पेटच्या रोल करत चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार 4. 31 धावा झाल्यात. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचं षटक जर पाहिलं तर हाणामारीचं षटक असतं. डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतो योगेश. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळेस बॅटवर आलाय. आणखीन एक धमाका, आणखीन एक DPL. चौकार 4. 2 लगातार चौकार आले. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर पाहिलं तर तिसरी जर चौकार आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जाईल. मयूर भोईर आपण पाहतोय खास मित्र आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय
आज ऊर्जा देत आहेत. अगदी जरी आपण पाहतोय विरोधी टीम मध्ये आहेत, परंतु ऊर्जा देताना आपण पाहतोय खास मित्रासाठी अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांनी. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने परंतु योगेश या चेंडूला अडवतोय. हो हो हो, हे काय घडलं होतं. नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू जर बॅकअप नसता तर पुन्हा मोये मोये पाहायला मिळायचं. नक्कीच आपण पाहतोय 3 चेंडू आणि 36 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय संधी होती चौकार मारण्याची, फटका देखील चांगला मारला होता, परंतु योगेशला ते मान्य नव्हतं की मला 3 चेंडूवर 3 चौकार मारावेत. इथून पाहतोय पराग आलाय. हर्षदची चांगली फलंदाजी आपण पाहिली. पराग आपण पाहतोय ज्यांनी सुरुवात चौकारांनी चांगली केली होती. इथून पाहिलं तर पुन्हा एकदा अंकुरकडे चेंडू आणि गडी बाद. रन आउटच्या रूपाने पराग बाद होईल. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला दोन संघाचे कर्णधार या आपण. एका बाजूला कनात फायटर, दुसऱ्या बाजूला KKR. तर पाहतोय आपण योगेशचे पुढचे चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस चांगला टप्पा, परंतु गॅप मध्ये खेळलाय चेंडू, निघून जाईल इथे चौकार. 4 धावा. चांगली बॅटिंग दर्शवली जाते. हर्षद आतापर्यंत हर्षदच्या बॅट मधून जर पाहिले तर एकंदरीत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 14 धावांवर खेळतोय हर्षद आणि आजच्या रात्रीमध्ये मित्राकडून चांगली कमाई केली. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आणखीन 100 रुपये वाढतील. जबरदस्त फटका, चौकार येतोय आणि 4 धावांनी धावसंख्या 44. आजच्या रजनीतील जर पाहिलं तर हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतं. या टीमने बनवलाय, चांगली धावसंख्या बनवले. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष असेल. या जाऊया आपण टॉसबॉक्स कडे, जिथे 2 कर्णधार, एका बाजूला कनत फायटर आणि दुसऱ्या बाजूला KKR. भरत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात पुढील मॅचचा. या कनत फायटर संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला KKR. KKR संघ म्हणजेच आपण पाहू शकता केतन कल्पेश रायडर्स हा संघ आपण आजच्या रजनीमध्ये पाहणार आहोत. ही मॅच जर पाहिली तर इथून आपण पाहतोय सुरुवात नक्कीच केली जाईल. तिसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर या दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे आणि भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस या मॅचचा. DPL स्पर्धा जर पाहिली तर नक्कीच दरवर्षी अति उत्साहाने आपण पाहतोय ही स्पर्धा. आज देखील त्याच अति उत्साहाने आपण पाहतोय जे खेळाडू आज खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. KKR संघ कर्णधार या लगेचच प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टॉस या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहतोय काठ इकडे काठचा कॉल केला आणि इथे आलाय छाप. म्हणजे पाहतोय आपण टीम KKR संघ टॉस जिंकतोय. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फील्डिंग.
क्षेत्ररक्षण घेतलंय, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? 20 ते 30. आणि असा कोणता गोलंदाज आहे तुमच्यामध्ये जो आज या मैदानावर चांगली गोलंदाजी, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये कोणता गोलंदाज आहे? प्रतीक दाय, कल्पेश दाय. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. या जो या कनत फायटर संघ म्हटलं तर उत्कर्ष पाटील अगदी आपण पाहतोय बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्म थोडंसं कमी आहे, पण या स्पर्धेमधून त्याला इथून इन्फॉर्म होता येईल. काय म्हणेल तू? नक्कीच 35 ते 40 धावा करू आम्ही. नक्कीच कोणते असे दोन फलंदाज तुमचे जे आहेत या मैदानामध्ये चांगली खेळी करतील असं तुम्हाला वाटते? नक्कीच उत्कर्ष पाटील असेल, सिद्धार्थ पाटील असेल. नक्कीच दोन्ही जोडी जर पाहिले तर एक चांगली जोडी आहे. इथून आपण पाहतोय बेस्ट ऑफ लक देईल तुम्हाला. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धीरज भोईर यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय. जर विकेटची हॅट्रिक घेतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज इथे दिला जाईल. खास शिर्डीवरून आपण पाहतोय पदयात्री म्हणून गेलेलं आहे, पण इथे त्या पहा खूप चांगलं आहे. नक्कीच तिथे देखील आपण साईचरणी प्रार्थना करतो आणि करत असतील. इथून आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागली जाते. आतापर्यंत 2 धावा. इथून आपण पाहतोय समोरच्या दिशेने ओहो चांगलं क्षेत्ररक्षण श्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम चेंडूला अडवलं गेलं. इथून आपण पाहतोय शुभम पुन्हा एकदा सज्ज असेल. तिसरा चेंडू आहे यावेळेस. चेंडू जर पाहिला तर थोडस नक्कीच चकवा दिला होता, पण तो चेंडूला थांबवलं गेलं. 3 चेंडू आणि 2 धावा झालेत. टी शर्ट शूज आणि ट्रॅक आपण पाहतोय कंपल्सरी आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय. इथून आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला डिक्लेअर झोनकडे पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. त्यावेळेस पटका सुरे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु वा काय क्षेत्ररक्षण झालंय. एका बाजूला धवल होता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच बंडू प्रथमेश बंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना. त्यावेळेस पुन्हा एकदा प्रथमेशकडे हा चेंडू जातोय. चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी आणि सिंगलच रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होतंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. DPL स्पर्धा ज्या पद्धतीने आपण आज नक्कीच अनुभवतोय, या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने उद्घाटन समारंभ अगदी महिला वर्ग उपस्थित होत्या. आमच्या सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचं श्रीफल या ठिकाणी नक्कीच जोडलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतो ही मॅच जी आहे ती 2 संघांमध्ये लढली गेली. इथून आपण पाहतोय ही तिसरी मॅच आहे. तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली जाते 5 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. धवल आणलंय गोलंदाजी मार्कवर. इथून पाहू शकतायत आपण षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी एक चांगला मजबूत संघ म्हणून आपण पाहू शकतायत, कारण की ज्या टीमकडे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. यावेळेस टॉस केलाय चेंडू, परंतु इथेच सोडलं जातं. यष्टीरक्षकाकडून होते चूक. सिंगल आणि 22च्या रूपाने रन्स. इथून आपण पाहतोय 22च्या रूपाने रन्स कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 6 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा धवल. यावेळेस फटका तर सजवला आहे, परंतु प्रथमेश त्या ठिकाणी थोडेसे चुकले असे मी म्हणेन, कारण की चेंडू निघून गेल्यानंतर नक्कीच चेंडूवर येण्याचं काम त्यांनी केलं, परंतु तोपर्यंत चेंडू निघून गेला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चौकार येईल. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड 10 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. योगेश एक अनुभवी खेळाडू आहेत, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे.
यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकले होते, दोन्ही मांडे टेकले होते आणि जर पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर पाहिलं तर ऑफसाईड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न अनिकेतला टार्गेट केलं, प्रथमेशला टार्गेट केलं जातंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडून. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. 11 धावा आतापर्यंत, 14 चेंडू आणि 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर मोठमोठाले फटके तुम्हाला मारावेच लागतील जर 34 धावा बनवायच्या असतील तर. यावेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस उलट चेंडू, परंतु चांगली फिल्डिंग, चांगली पैकी चांगली गॅदर केलं आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद केलाय. इथून आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. तर आपण पुन्हा जाऊया शेवटचा चेंडू. या ठिकाणी योगेश कशा पद्धतीने खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धवलचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. नक्कीच पराग होता. चांगले क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार, एक सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली जाईल. 13 धावा जिंकण्यासाठी 32 धावांचं अजूनही लक्ष असेल. चेंडू आहे 12 चेंडू 32 धावा. षटकामागे जर पाहिलं तर 16 धावा बनवाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल. प्रति षटकामागे म्हणजे एका षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चौकार नक्कीच मारावे लागणार आहेत 6 चेंडू मागे. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष अजूनही समोर आहे. तर मित्तल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय, पहिला चौकार आलाय योगेशच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळाला. योगेश ऑफसाईड रिझन अगदी कडक प्रहार करतोय योगेश. धावसंख्या 17 धावा. इथून जर पाहिलं तर 28 धावांची अजूनही आवश्यकता असेल. येणारे चेंडू 11 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 2 चेंडूवर लगातार 2 चौकार. धावसंख्या कमी या ठिकाणी जो टार्गेट आहे तो करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 24. अशा पद्धतीचं जर क्रिकेट मैदानामध्ये आलं तर आपण पाहू शकतो ही मॅच देखील जिंकू शकतोय. असं वाटलं होतं की खूप मोठं टार्गेट आहे, परंतु कधी कधी मोठं टार्गेट देखील सोपं होऊन जाते. कधी कधी कठीण टार्गेट देखील मोठं होते. हे आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. क्रिकेटमध्ये कधी कधी दुःख तर कधी कधी सुख देखील आपण अनुभवलंय. इथून आपण पाहतोय यावेळेस आपण चेंडू पाहिला तर नक्कीच थर्ड अंपायर ची मागणी केलंय मुख्य अंपायरने. बघूया, जाऊया काय घडलंय, काय बिघडलंय. तर इथे मात्र आपण पाहतोय नॉट आउट नक्कीच दिला जातोय. रन्स मात्र आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच वाढणार नाहीये, कारण की संधी होती. सिंगल रन्स मात्र घेतला नाही. योगेशला स्ट्राईक ठेवायची आहे. जाणीव आहे योगेशला, जर मी स्ट्राईकवर असलो तर मी ही चौकार मारू शकतोय. आतापर्यंत योगेशच्या बॅटमधून 2 चेंडूवर 2 चौकार आले. तिसरा चेंडू डॉट झालाय. पण बघूया पुढचा चेंडू. त्यामुळे सिप शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता, परंतु चेंडू थोडा खाली राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फटका सजवता आला नाही. आणखीन एक डॉट म्हणजे 2 चौकार 2 डॉट. आता मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर 2 चौकार मारावेच लागतील.
जो टार्गेट सेट केला होता आपण 16 धावांचा प्रति षटका मागे. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला तर अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रथमेश आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा घेण्याच्या नादात विकेट गमावतोय गडी बाद. इथून आपण पाहतोय फटका तर सुरेख आहे परंतु चेंडूला अडवलंय. मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि गरज होती या चेंडूला अडवण्याची. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. जर नक्कीच आपण पाहू शकताय 6 चेंडूवर 6 चौकार मारल्या तर मात्र ही धावसंख्या नक्कीच पूर्ण होऊ शकते. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष देतोय. तर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल इथून 6 चेंडू टाकेल. वाचवायचे 22 धावा. तर योगेश स्ट्राईकवर. इथून आपण पाहते पहिला चेंडू जर पाहिलं तर सुरेख चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. इथून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण इथे दर्शवण्याचा प्रयत्न करतोय नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. निकेश आपण पाहतोय. नक्कीच सिंगर आहेत. गतवर्षी आपण पाहिलं होतं त्यांना सुरेख सुमधुर संगीत आणि इथून पाहतो पुलटो चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू डायरेक्ट स्टंपवर आदळला गेला आणि विकेट या ठिकाणी येतोय गडी बाद. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू तर चांगले हाताळले जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडू जे हाताळले गेले. फलंदाज जतीन येतोय. इथून मात्र पाहतोय आपण फटका तर सजवलाय परंतु त्या फटकामध्ये ताकद नव्हती. अगदी त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतलं गेलं. परंतु इथून जर पाहिलं तर आता मात्र औपचारिकता शिल्लक राहील. ज्या पद्धतीने धावा हव्या होत्या 22 धावा एका षटका मागे परंतु धावा येताना पाहायला मिळाल्या नाही. परंतु अशा पद्धतीचे जर चेंडू असतील नो चेंडू आले त्यावर आक्रमण झाला तर सामना जिंकू शकतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार परंतु चेंडू चौकार आहे. येस चौकार पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचलं जात आहे. अंपायर अली त्या ठिकाणी दर्शवतायत. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला अडवलंय. इथून जर पाहिलं तर नक्कीच सामना जिंकला जातोय. तो म्हणजेच शुभमंगल रिसॉर्ट संघ हा सामना जिंकतोय खूप चांगल्या पद्धतीने. पहिला सामना जिंकलेले संघ जर पाहिले तर पहिला सामना AB 11 संघ जिंकला. त्यानंतर हार्दिक स्ट्रायकर जिंकला. त्यानंतर सह्याद्री काशीपाडा आणि आता मात्र आपण पाहतोय शुभमंगल रिसॉर्ट